नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? आणि बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आणि मंडळी, बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळालेले नाहीत, कारण मला इतकं बिझी राहावं लागलं ना, वेळच मिळाला नाही. पण आता पुढे चालून मी नेहमीच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. असे काहीतरी कारण बनतं ना, तर व्हिडिओ बनायला वेळच राहत नाही. असं काहीतरी अचानकच घडत असतं आणि अजिबात म्हणजे गार्डनमध्ये यायलासुद्धा वेळ मिळत नाही. हे पहा, आता गार्डन कशी ना, 8 दिवस नाही आल्यामुळे हे पहा, शेवंतीचे फुलं किती मस्त लागलेले आहेत. ह्याला थोडं मी बांधून घेते आणि सगळं कसं अस्तव्यस्त झालेलं आहे. आणि ते जे कारल्याची वेल, कारल्याची नाही, दोडक्याची जी वेल आली होती ना, ते सर्व रविवारच्या दिवशी मुलगा आला होता आणि त्याला सगळं ते आवडलं नाही आणि ते सगळं काटला. म्हणजे उगीच घेरलेली होती ना जागा खूप सारी, आणि त्यामुळं अंधार कोमटपणा जास्त वाढलेला होता आणि दुसऱ्या वेलीलासुद्धा त्रास होत होतं. आणि त्याला वाटलं की हे काही वेल येत नाही, काय नाही. आणि मी स्वयंपाक करत होते आणि मला म्हणला मदतीला यायचं तर ये, नाही तर मी सगळं तोडून टाकतो. तर तो मी स्वयंपाक करत राहिले आणि तो सगळं तोडून टाकला. त्यामुळे ना एकदम खुलं खुलं झालेलं आहे, मस्त झालेलं आहे तसं. पण जे खाली पानं वगैरे त्याचे पडलेले होते, कचरा पडलेलं होतं ना, ते सर्व आत्ता मी काढत आहे. रविवारी झालेलं आहे हे सगळं तोड्याचं काम. तर ते सगळे पॉट जे वगैरे आहेत ना, त्या पॉटवर त्याचे मोठे मोठे पानं दोडक्याचे आणि सर्व त्याचा कचरा पालापाचोळा इतका पडलेला आहे ना, तर काढणंच झालं नाही मला. इतकं म्हणजे कामात राहावं लागलं. आता कसंही करून परत एकदा गार्डन स्वच्छ करायची आहे मला. मोठे मोठे झाडं तोडायची आहेत. हे जे कोंदटपणा जर आज झालेला आहे ना गार्डनमध्ये, थोडंसं त्याला खुली खुली जागा करून जास्त भाजीपाला घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आता पाऊस पण छान येत आहे. पाऊस असल्यामुळे का नाही, थंड आणि गार्डनमध्ये सगळं चिखल सगळं झालेलं आहे आणि झाडाला पाणी द्यायची गरज नाही. हे पहा, हे सगळं दोडक्याचं कसं वेल आलेलं. अजून इकडं तसंच सोडला तो, फक्त इकडच्या साईडचं काढला त्यानं आणि इकडचं तसंच राहिलेलं आहे. हेही मला आता तोडून टाकावंच लागेल, कारण परत ती वेल आणि घेरेल आणि परत सगळी जागा घेरून सगळं मग आणि कोंदटपणा जास्त वाढेल आणि त्याचं दोडका तर काही यायची मला गॅरंटी नाही. म्हणून ते तोडायचंच मी निश्चय केलेला होता. तोही येऊन तोडला. आणि कसं आहे ना, त्याच्यामध्ये ना तोंडल्याची वेल पण गेली आणि जे आयरन पत्ता जो असतोय ना, ते पण वेल गेली. याच्यामुळे नुकसान पण जास्त होतं ना तोडण्यामध्ये. तर पहा, इथं तोंडले पहा असे लागलेले आहेत वेलीला आणि सगळी वेल पण सुकून गेलेली आहे. त्यालाच तोंडले लागलेले आहेत, तसेच वाळत चाललेत ते पण. आता हे पहा कसं, म्हणजे लाकडं जी रवलेली होती ना, मी सगळ्या झाडांना आधार दिलेला होता, ते सगळं लाकडं आडवे पडलेले आहेत. त्याला तेवढं वेळ मिळाला नाही ना, तो पाहिला बी नाही की इथं काय नुकसान व्हायला लागलं. त्याचं काम होतं वेल तोडायचं, थोडं वेल तोडला तो. पण ते धक्कामुक्कीमध्ये आणि असं काम करण्यामध्ये ना, सगळे आधार दिलेले लाकडंसुद्धा आडवे पडलेले आहेत. वेल सगळी असं अस्ताव्यस्त झालेली आहे. तर ते मी आधार देण्याचा आता, आणि परत हे बघा लाकूड कसं निघालेलं आहे. आणि इतकं छान छान झाडं आलेले, वांग्याचे, टमाटरचे आणि मिरचीचे. ते सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे. पॉटमध्ये लावलं ना, त्यांना काही किंमत वाटत नाही. म्हणजे जमिनीवर आलं की मस्त वाटतं. पॉटमध्ये त्यांना वाटतं की काहीतरी फुलाचं वगैरे असेल असं. हे पहा, ह्याला पण शेंगा लागलेल्या आहेत. इथं पहा, पहिल्यांदा शेंगा लागलेल्या आहेत. ह्याच्या चवळीच्या शेंगा जे म्हणतो ना आपण, ते बघा किती छान शेंगा लागलेल्या आहेत. तर ते लाकूड रोवून मी आणखीन थोडं त्याला आधार देते आणि जेवढे आले तेवढे मी शेंगा त्याच्यात तोडलेले आहे. इकडं मिरचीचं झाड ते वगैरे आहे. आणि इकडं बघा, हे तर वेल कसं अस्तव्यस्त झालेली आहे. ही पण त्यालाही शेंगा लागलेल्या आहेत, तेही तोडून घेते जेवढ्या लागलेत तेवढ्या. असं म्हणजे खूप लवकर शेंगा लागतात, तसं काही नाही की वेळ लागतं आणि काही शेंगा लागत नाहीत असं नाही. चवळीच्या ना बी टाकलं ना, चवळीचं थोडंसं आपण 1-2 बी पण रोवलं ना, तर खूप लवकर शेंगा लागतात. फुलं लवकर येतात, शेंगा लवकर लागतात आणि भाजी आपल्याला लवकर मिळते. म्हणून आता चवळीचे बी लावायचं. तुम्ही पण लावा, कशातही लावा, बकेटामध्ये, डब्यामध्ये, पॉटमध्ये, घरासमोर असं थोडंसं जागा असली तर ठेवायचं, मागे असलं तर ठेवायचं. तर खूप छान येतं ते. थोडी पण वेल पसरते, थोडीशी जास्त मोठी नसते, लहानच वेल असते तिची थोडीशी. जेवढंच म्हणजे आटोपशीर जाग्यामध्ये आपण ते करू शकतो. हे पहा, मी वेल आता जिथं जिथं दोडक्याची वेल दिसत आहे ना, ते पण मी तोडतच आहे. म्हणजे एकदम कसं ना, एकदम मनातून काही गोष्ट जर उचरली ना, तर आपण पूर्ण निगेटिव्हमध्येच जातो.
ती कितीही चांगली असली आणि काही फायदेमंद असली, काही उपयोगाची जरी असली, तरी आपलं मन असं बघितलं ना एकदम निगेटिव्हच विचार करायला लागतं. नकोच वाटतं, ते वस्तूच नको, ते नकोच असं होऊन जातं आपल्याला. असं व्हायला लागलेलं. पहिलं किती त्या वेलीशी प्यार, किती मोहब्बत, किती छान, किती प्रेम. अरे अरे, वेल आली, वेल आली म्हणून मी किती छान त्याला प्यारनं मध्ये घेतलं, त्याला जागा करून दिली, आधार दिला, बांधला. मग नंतर कळलं की ह्याला काही येतच नाही, तर इतकं नफरत झाली ना त्या वेलीशी, काय सांगावं. सगळं तोडून टाकलं बघा. आता तिकडं जे आहे ना मागे आहे ना हिरवं हिरवं, तेही तेच आहे. त्याला पण मी तोडणार आहे, पण मध्ये ना मिसळलेलं आहे तोंडल्याची वेल, त्यामुळं तोडायला त्रास होत आहे. ते नुकसान होईल ना, म्हणून थोडंसं सांभाळून ते काम करावं लागतं. पण हे जे गार्डनचं काम आहे ना, करायला 2 ताससुद्धा पुरणार नाहीत. मला करायचं आहे थोड्याच वेळामध्ये, काम उरकायचं आहे ना, म्हणून मी आता इकडल्या साईडचंच फक्त मी साफसफाई करण्याचं काम घेतलेली आहे. असं वेली वगैरे काढून, खालचे पत्ते वगैरे काढले. हे बघा किती छान, किती स्वच्छ आता जागा झालेली आहे. पहा किती मस्त वाटत आहे ना. खाली पडलेले पत्ते वगैरे सगळं काढले झाडून, तर चांगलं वाटत आहे. आता ही वेल पण थोडी 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 वेल असं तोडत 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 जायचं, म्हणजे एकदम मोकळी जागा करून घ्यायची. आता हे फेकून देते आणि तोंडले कुठं कुठं लागलेले मी तोडले, आणि चवळीच्या शेंगा तोडल्या. आणि आता थोडं ना शेवग्याच्या पण शेंगा थोडंसं निब्बर झालेले आहेत, 1-2 लागलेले आहेत थोड्या थोड्या. तेही आता मी काढून घेते, म्हणजे उद्यासाठी भाजीला होऊन जाईल. तर बघत आहे मी अजून कुठं लागलेत का तोंडले, असं मी शोधत आहे इकडे तिकडे. आता हे सगळं टाकून देते. हे पहा, हे कचरा जे आहे ना खिडकीच्या इकडं बाहेर, म्हणजे कंपाऊंडच्या बाहेर टाकलेले आहे मी. हे सगळं गार्डन स्वच्छ ठेवायचे आहे ना. आणि इकडं कसं खाली प्लॉट आहे, कुणी नाही आहे तिकडं, आणि आपण गवत टाकलो तर तिथं काय नुकसान होणार नाही. तर आता इथलं पण जे आहे झाडून मी गोळा केलेलं, ते पण मी भरून घेते आणि कचरा ते पण टाकून देते तिकडं. म्हणजे थोडीशी अर्धी गार्डन, अर्धी नाही म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमीच, तेवढी तरी साफ होईल ना. म्हणजे तिकडचं मी नंतर आता हे पॉट पूर्ववत ठेवते, म्हणजे जे अगोदर होते तिथंच ठेवते. कारण त्या वेलीमुळे मी हलवले होते. हे पहा, वांग्याची पॉट. आणि इथं छानशी ऊन पण येते, आणि त्या वेलीला काही हे त्रास नाही. त्या वेलीचा त्रास होता, ह्या गमल्याला, ह्या पॉटला काहीच त्रास नाही कशाचाही. मी तिथंच ठेवले आता परत वांग्याचे झाडं. आणि सगळं त्यांना सगळं हाताळलं वगैरे, सगळं नीटनेटकं केलं, पाते वगैरे काढले. हे बघा आता एकदम स्वच्छ दिसायला लागलेलं आहे ना. थोडं हे वांग्याचे झाडं आहेत, ह्याला थोडं खुरपल्यासारखं केलं, म्हणजे माती घट्ट बसलेली आहे. खुरपणं म्हणजे काय, गवत आलं असं भुसभुशीत नाही, पावसाच्या पाण्यानं ना माती घट्ट होऊन गेलेली आहे. तर ते पण सगळं असं चिक्कल झाल्यासारखं झालेलं आहे. इथ्यात पण ना दोडक्याची वेल लावलेली, देशी दोडका असतो ना, ते लावलेलं आहे ह्या मोठ्या पॉटमध्ये. आणि हे वांग्याची झाडं थोडंसं मी त्यालाही असं खुरपून घेतलेले आहे. बघा इथं पण वांग्याचे झाडं आहेत, 5 पॉटमध्ये आहेत, आणि जमिनीवरती पण 2 ठिकाणी आहेत. तर वांगेसुद्धा लागायला सुरू झालेले आहेत, लागत आहेत छान छान वांगे. दाखवतेच मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये. आता चला, हे पण मी खुरपून घेतले, थोडंसं साफसफाई झाली, जरा मनासारखं झालं, म्हणजे थांबलं नाही इथं. थोडं एकदम स्वच्छ वाटतं आता, एकदम मन प्रसन्न होतं. पण ते वेल तोडल्यामुळे ना जे पानं पानं पडलेत ना ते खाली, ते लवकर संपणार नाहीत काढणं, कारण खूपच पडलेले आहेत कोपऱ्या कोपऱ्यावानी, इकडे तिकडे. आता ह्या झाडाच्या मागे पण मी आले, इकडं पण खूप पडलेले आहेत. तिथं पण वेली आहेत वेगवेगळ्या प्रकाराच्या. वेलीला धक्का लागतं. मुख्य म्हणजे काय, आपण जेवढं सावकाश केलं ना काम, तेवढं बरं असतं. नाहीतर वेली जातात, झाडं जातात. गार्डनमध्ये करणं ना काम सोपं नाही आहे, खूप विचार करावं लागतं. जरी कुठं पाय पडला ना, कुठं हात लागलं ना, इतकं नाजूक असते ते वेली वगैरे, तर ते जाण्याची शक्यता असते. हे पहा कसे तोंडले मी काढू आणून इथं ठेवत आहे. आता इकडं कचरा मी हे जे आहे ना ते टाकून देते. सगळं झालेलं आहे आता माझं काम, इथलंही काढून घेते मी आणि लागते आता आणि दुसऱ्या कामाला. कारण संध्याकाळ होत आहे, पाऊस येत आहे. पाऊस येण्याचं थोडं शक्यता आहे, म्हणजे जास्त पाऊस नाही. आणि काल व्हिडिओ करावा म्हणले, वेळ पण होता, पण पाऊस आला संध्याकाळच्या वेळेस. तर पहा कसं छान झालेली आहे ना गार्डन. बघा आता मस्त दिसत आहे ना, एकदम काळी काळी आणि हिरवी हिरवे पानं वगैरे, पत्ते वगैरे छान दिसत आहे ना. पहा तुम्ही पण पहा, इकडे तिकडे पहा, मस्त झालेली आहे. पण आता ना थोडेसे शेंगा काढून घेते, थोडं निब्बर झालेले आहेत, मोठ्या झालेल्या आहेत. 2 शेंगा झाल्या ना,
आम्हाला दोघाला भाजी होऊन जाते. आता बघा पडलेले आहेत आणि खाली आले थोडंसं खालीच, वरच्या तर ते काढायला येतच नाही. आणि ते वेल तोडल्यामुळे ना तोंडल्याची वेल पण तुटून असं लटकत आहे आणि त्याला तोंडले लागलेले आहेत. ते तोंडले पण मी काढून घेते आता. आता हे शेवग्याच्या शेंगा काढून घेतले. हे पहा कसे तोंडले ह्याला लागलेले आहेत. पहा किती मस्त असे ताजे तोंडले आणि ते वेलीमुळं हे सगळं वेल पण तुटून गेलेली आहे. नुकसान झालेलं आहे त्या वेलीचं. पहा ते पण वेल सगळं कसं झाडावर चढलेली होती. हे पहा इतका भाजीपाला मिळाला. तोंडले आहेत, ते शेवग्याचे आहेत, आयरन पत्ता आहे आणि ते शेंगा दुसऱ्या आहेत. म्हणजे किती छान भाजीपाला मिळालेला आहे. चला मग आजच्या व्हिडिओला इथं संपवते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.